नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. मुंबई उच्च न्यायालयातील एका महिला वकिलावर चाकणमधील तरुणांनी धावत्या गाडीत बलात्कार केल्याचा आरोप आहे. पुणे शहरात मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या एका महिला वकिलाने धावत्या गाडीत आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला असून चाकणमधील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी सांगितले की पीडितेची ओळख एका मॅट्रिमोनियल वेबसाईटवरून झाली. त्यानंतर ते दोघे पुण्यातील एका हॉटेलमध्ये भेटले. त्यानंतर थोड्याच वेळात ही कथित घटना घडली. या प्रकरणात चाकणमधील एका बड्या कुटुंबातील 4 तरुणांना अटक करण्यात आली आहे. प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार पीडिता मूळची बिहार येथील आहे. तिने पुण्यात कायद्याचे शिक्षण घेतले आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. ती कामासाठी पुण्यामध्ये आली होती आणि शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ती राहत होती. पुणे पोलीस आयुक्त यांनी माध्यमांना सांगितले की हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेण्यात आले असून तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. सुरुवातीला 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून फरार असलेल्या 4थ्या आरोपीच्या शोधासाठी विशेष पोलीस पथक तयार केले आहे. पोलीस सूत्रांकडून प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार पबमध्ये ओळख झाल्यानंतर घरी सोडण्याच्या बहाण्याने चाकणमधील तरुणांनी या महिला वकिलाला मोटारीमध्ये बसवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोरेगाव पार्क मोंढवा रस्त्यावर रविवारी 17 मे 2026 रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी चाकणमधील 4 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. अभिषेक नवनाथ मुटके पैवर्ष 30, आदेश अरुण शिंदे पैवर्ष 25, धनंजय चंद्रकांत सोरटे पैवर्ष 33, शुभम रमेश कुटे पैवर्ष 30, सर्वजण राहणार चाकण तालुका खेड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी 18 मे 2026 रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला ही व्यवसायाने वकील आहे. ती रविवारी रात्री कोरेगाव पार्क परिसरातील एका पबमध्ये गेली होती. तेथे तिची या तरुणांशी भेट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये ओळख झाली. पब बंद झाल्यानंतर तुला घरी सोडतो असे सांगत आरोपींनी महिलेचा विश्वास संपादन केला. तिघे तरुण तिला घेऊन मुंढवा कोरेगाव पार्क रस्त्याने निघाले. मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावरील निर्जन ठिकाणी मोटार थांबवून आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी एका अन्य मित्रालाही बोलावून घेतले असे या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेनंतर आरोपी पीडित महिलेला सोडून तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच कोरेगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पथकानं घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. पोलिसांकडून कोरेगाव पार्क मोंढवा रस्त्यावरील संबंधित पब आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले गेले. महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत सुरुवातीला तिघांना आणि नंतर एकाच अशा 4घांना ताब्यात घेतले. या घटनेत पीडितेच्या वैद्यकीय तपासणी अहवालाची अजून प्रतीक्षा असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेत नेमके तथ्य काय? चाकणमधील संशयित तरुणांनी हे कृत्य केले का? संबंधित तरुणीशी चाकणमधील युवकांची मॅट्रिमोनियल वेबसाईटवरून ओळख झाली की पबमध्ये त्यांची ओळख झाली? अशा अनेक घटनांचा उलगडा याबाबतचा तांत्रिक तपास आणि वैद्यकीय अहवाल यानंतर स्पष्ट होणार आहे. डिझेल चोरी प्रकरणी जिओ कंपनीच्या मनोऱ्यामधील काम करणाऱ्या तंत्रज्ञावर आळंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर कन्हैया शहा पैवर्ष 30, राहणार चिंबळीफाटा तालुका खेड, मुळगाव चंपारण बिहार असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही चोरीची घटना चिंबळीफाटा येथे घडली. याबाबत फिर्याद सुधीर दत्तात्रय चिंतामणी राहणार हडपसर यांनी दिली आहे. मनोहर शहा हा चिंबळीफाटा येथील जिओ कंपनीमध्ये मनोऱ्यामध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. यावेळी त्याने हजारो रुपयांचे डिझेल चोरी केले. आळंदी नगर परिषद हद्दीतील पुणे आळंदी मार्गाच्या सौंदर्यीकरणास, वाहतूक व्यवस्थेच्या सुलभीकरणास तसेच सार्वजनिक सुरक्षेस बाधा निर्माण करणाऱ्या अनधिकृत अतिक्रमणांच्या विरोधात आज दिनांक 20 मे 2026 रोजी विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम व्यापक स्वरूपात राबवण्यात आली. सदर मोहीम देहू फाटा ते काळे कॉलनी परिसरापर्यंत प्रभावीपणे पार पाडण्यात आली. या मोहिमेद्वारे नगरपरिषद प्रशासनामार्फत शहर परिसरातील अनधिकृत बॅनर, होर्डिंग, जाहिरात फलक, रस्त्याकडील बेकायदेशीर टपऱ्या, पथारी व्यवसाय तसेच नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या जागांवरील अतिक्रमणे नियमांनुसार हटवण्याची कार्यवाही करण्यात आली. सार्वजनिक रस्ते, पदपथ व नागरी सुविधांचा विना अडथळा वापर नागरिकांना उपलब्ध व्हावा, वाहतूक कोंडी कमी व्हावी हा सदर कारवाईमागील प्रमुख उद्देश असल्याचं प्रशासनाने सांगितले. तडीपार आदेशाचं उल्लंघन करून हद्दीत आलेल्या नामदेव बाळू धोडगे वय 27 राहणार दत्त मंदिर रोड चाकण याच्यावर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दुचाकीवरून कामावर जात असताना पुणे नाशिक महामार्गावर वाकी HP पेट्रोल पंपाच्या विरुद्ध बाजूस झालेल्या अपघातात सुरेश शिवराम नाईकरे वय 38 राहणार कडधे तालुका खेड यांचा मृत्यू झालाय.
याबाबत त्यांचे चुलत भाऊ प्रशांत नाईकरे यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाकणजवळील बिरदवडी गावच्या हद्दीत नेक्सस व्हेंचर नावाच्या लेझर कटिंगच्या वर्कशॉपमध्ये शिरून अज्ञात चोरट्यांनी रोहित्र खाली पाडून त्यातील ऑइल सांडून तारा लंपास केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. घर मालकाने घर भाड्याने देताना संबंधित भाडेकरूची सर्व माहिती पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे. मात्र चाकण एमआयडीसी परिसरात मागील अनेक वर्षात अशी संपूर्ण माहिती संकलित झालीच नसल्याची वस्तुस्थिती आहे. भाडेकरूची माहिती लपवून ठेवणाऱ्या घर मालकांवरच्या विरोधात यापूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी कंबर कसून थेट काहींवर गुन्हे दाखल केले होते. मात्र त्याचाही फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे प्रचंड विस्तारलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीच्या परिसरात वास्तव्यास आलेल्या सर्व भाडेकरूंची माहिती मिळवण्याचे दिव्य पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चाकण व महाळुंगे परिसरातील 4 पोलीस ठाण्याच्या समोर आहे. भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घर मालकांवर थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाणार असल्याचं चाकण उत्तर पोलिसांनी स्पष्ट केले. चाकणमध्ये औद्योगिक वसाहत असल्याने कामानिमित्त घर भाड्याने घेऊन राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दहशतवादी कारवाया व गुन्हेगारी पार्श्वभूमीवर एखादा गुन्हा घडल्यास त्याची तात्काळ उकल होण्याच्या दृष्टीने भाडेकरूची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला असणे आवश्यक आहे. घर मालकांची भाडेकरू ठेवताना त्याची संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देण्याची गरज असताना याबाबत सर्वांकडून चालढकल होत असल्याची स्थिती समोर येत आहे. भाडे करार नामा करण्यासाठी येणारा 1000 ते 1500चा खर्च आणि पोलिसांचा ससेमिरा, माहिती घेण्यात होणारी टाळाटाळ यामुळे नागरिक ही चालढकल करतात. त्यामुळे वाहन चोरी, लूटमार ते अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या परप्रांतीय मंडळींचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश येत आहे. चाकण शहरासह खराबवाडी, महाळुंगे, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, कुरुळी, निघोजे, मोई, बिरदवडी, आंबेटाण, खालुंब्रे, शिंदे, वासुली, बराळे आदी ग्रामपंचायत हद्दीत बहुतेक ठिकाणी घर मालकांनी औद्योगिकीकरणाने आलेल्या राज्य व परराज्यातील लोकसंख्येच्या लोंढ्यांना उत्पन्नाचे साधन करून घेतलंय. अपरिचित मंडळींना भाडेकरू म्हणून ठेवून महिन्याकाठी हजारो लाखो रुपये पदरात पाडून घेण्यात येत आहेत. मात्र संबंधित भाडेकरूंची माहिती पोलिसांना दिली जात नाही. मागील 7-8 वर्षात अनेकदा भाडेकरूंच्या माहितीबाबत घरमालक, कारखानदार, ठेकेदार यांना आवाहन करूनही मोजकी मंडळी वगळल्यास अनेकांनी अद्यापपर्यंत पोलिसांना ठेंगाच दाखवलाय. आता पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेतल्याने अनेक घर मालकांचे धाबे दणाणलेत. दरम्यान चाकणसारख्या औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या भागात देशाच्या विविध भागातून रोजगाराच्या निमित्ताने आलेले लोक येथील भाड्याच्या खोल्यांमध्ये वास्तव्य करीत आहेत. भविष्यात समाज विघातक संघटनांचे सदस्य तसेच कारवाया करणाऱ्या व्यक्ती चाकणसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या परिसरात बेमालूमपणे आश्रय घेऊ शकतात. त्यामुळे चाकण औद्योगिक वसाहतीच्या परिसरात वास्तव्यास आलेल्या सर्व भाडेकरूंची माहिती मिळवण्याचे व लाखो लोकांची आलेली माहिती संकलित करण्याचे दिव्य पोलिसांना सुद्धा पार करावे लागणार आहे. मान्सूनची चाहूल देणारे हवामान खेड तालुक्यात बुधवारी 20 मे रोजी नागरिकांनी अनुभवले. खेड तालुक्यात अनेक ठिकाणी सायंकाळी ढगाळ हवामान निर्माण झाले होते. हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र पूर्व मान्सूनने या भागाला बुधवारी चकवा दिलाय. मात्र ढगाळ हवामान रात्री उशिरापर्यंत अनेक भागात असल्याने पुढील काही दिवस अचानक मोठ्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. खेड सेजमधील न्यूदाई अभियांत्रिकी प्लास्टिक इंडस्ट्रीज निमगाव इंडस्ट्रियल एरिया खेड तालुका खेड जिल्हा पुणे या कंपनीतील नोंदणीकृत 8 माथाडी कामगारांना गुड बिहेवियर बॉन्ड घेऊन पुन्हा सेवेत घेण्यात यावे असे निर्देश कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी दिले. कामावर घेण्याबाबतच्या प्रश्नांवर कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ते बोलत होते. कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील वादावर तोडगा काढताना हा निर्णय घेण्यात आला. नरिमन भवन येथे ही बैठक घेण्यात आली. दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार सुरेश धस व संबंधित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. खेड तालुक्यातील इयत्ता 5वी आणि 8वी साठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषदेच्या शाळातील विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली. ऑनलाईन निकाल जाहीर झाला असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी दिली. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत खेड तालुक्यातून 6417 पैकी 6207 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये 1940 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले तर इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 2167 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये 612 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. पुणे जिल्हा परिषदेच्या 13 तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेसाठी परीक्षेत बसलेल्या तालुकानिहाय विद्यार्थी संख्या पाहता सर्वाधिक शिष्यवृत्ती मिळवण्यास शिरूर तालुक्यापाठोपाठ खेड तालुक्याने बाजी मारली आहे.
खेड तालुक्यातील येलवाडी येथे नाग सर्प पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आल्याचे सर्पमित्र मंगेश गाडे आणि निलेश गायकवाड यांनी सांगितले आहे. पुणे नाशिक महामार्गावर मुटकेवाडी चौक ते स्पायसर चौक आणि MIDC मधील अंतर्गत रस्त्यांवर देखील बुधवारी 20 मे रोजी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने वाहन चालक व रुग्णवाहिका चालकांनी कळवले आहे. स्वर्गीय बाळासाहेब शेटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी संचालक शेखर शेटे आणि रणजित शेटे यांनी मुंबई डबेवाल्यांच्या आळंदी येथील धर्मशाळा उभारण्यासाठी सुमारे 1 लाख देणगी सुपूर्द केली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये 20 मे 2026 रोजी कांद्याच्या आवकेत मोठी घट झाली. कांद्याला प्रति किलो घाऊक बाजारात अवघ्या 5 ते 10 रुपये दर मिळत असल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 20 मे 2026 रोजी सरकारी मालाची आवक व भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल याची प्रचंड आवक घटलेली आहे. परंतु बाजारात सुद्धा गिऱ्हाईक नाही आहे. त्यामुळे बाजार थोडे काहीसे कमी झालेले आहेत, काही आहे तसेच आहेत. आज रोजी कोबी असेल, कोबी 8 ते 10 रुपये किलो आहे. फुलावर सुद्धा 10 ते 12 रुपये किलो आहे. वांगी 15 ते 20 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे टोमॅटोचे भावसुद्धा आता कमी झालेले आहेत. टमाटे 30-35चे टमाटे 20 रुपये किलोपर्यंत झालेले आहेत. कारले असेल, कारल्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. कारले 40 ते 45 रुपये किलो आहे. गवारसुद्धा 40 ते 40 रुपये किलो आहे. दुधी भोपळासुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा 20 ते 30 रुपये किलो आहे. मिरची 30 ते 40 रुपये किलो आहे. दोडक्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. दोडका 60 ते 70 रुपये किलो झालेला आहे. शिमला मिरचीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो झालेले आहे. श्रावणी घेवडा मागच्या आठवड्यामध्ये 180 ते 200 रुपये किलो होता. तो आज 60 ते 70 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे वालवर असेल, वालवर 40 ते 45 रुपये किलो आहे. चवळीसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. राजम्याचे भाव 80 ते 90 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पावटा असेल, पावटासुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे. भेंडी 20 ते 30 रुपये किलो आहे. गाजर 20 ते 25 रुपये किलो आहे. घोसाळी 30 रुपये किलो आहे. बीट 15 ते 25 रुपये किलो आहे. काकडी 25 ते 30 रुपये किलो आहे. पापडी असेल, पापडीसुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव थोडे कमी होत चाललेले आहेत. वाटाणा 60 ते 70 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीरसुद्धा 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापूसुद्धा 15 ते 18 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालक 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.